प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलेला आहे. आपण पाहिलं की अर्जुनला आता शांताबाईंच्या खुणाखाली अटक झालेली आहे. पण इकडे मात्र प्रियाने अशी काही चूक केलेली आहे की जिच्यामुळे आता अधिराजने प्रियाच्या विरोधात सायलीला खूप मोठा असा पुरावा आणून दिलेला आहे आणि त्या पुराव्यामुळे आता सहज सिद्ध होणार आहे की तो खून आता अर्जुनने नाही तर स्वतः प्रियाने केलेला आहे आणि ती डेड बॉडी प्रियाने स्वतः अर्जुनच्या गाडीमध्ये आणून ठेवलेली आहे. तर अधिराजच्या हाती आता असा कोणता पुरावा लागलेला आहे की त्याने तो सायलीच्या हाती आणून दिला, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो आणि त्याच वेळेला पोलिसांना खबरसुद्धा मिळालेली असते की शांताबाई मिसिंग आहेत आणि त्यांचा खून हा अर्जुनने केलेला आहे. आता हे सगळं षडयंत्र प्रियाचं असतं, कारण शांताबाईंचा खूनसुद्धा प्रियानेच केलेला आहे आणि ती डेड बॉडी शांताबाईची आता अर्जुनच्या गाडीमध्ये तिनेच आणून ठेवलेली असते. ज्यावेळेला पोलीस येतात आणि अर्जुन सुभेदार यांना सांगतात की शांताबाईच्या खुनाखाली तुम्हाला अरेस्ट करण्यात येणार आहे. शांताबाईंचा खून करून तुम्ही त्यांची डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये लपून ठेवलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. अर्जुनात इकडे फुल कॉन्फिडन्स असतो त्याला, कारण त्याला असं वाटत असतं की शांता सुखरूप आहे आणि त्याने ज्या ठिकाणी तिला लपून ठेवलेलं आहे त्याच ठिकाणी आहे. आणि त्यामुळे आता पोलीस आणि अर्जुन दोघं सुद्धा त्याच्या गाडीजवळ येतात आणि गाडीची डिक्की ओपन करतात. त्याच्यामध्ये आता शांताबाईंची डेड बॉडी सापडली आहे. अर्जुनला मोठा धक्काच बसला आहे, कारण त्या गोष्टीचा त्याने आता विचारसुद्धा केला नव्हता. कारण ज्यावेळेला त्याने काल त्याच्या माणसाला फोन केला त्याच्यावरून हेच त्याला माहीत झालं होतं की शांताबाई आणि ते दोघं सुद्धा सुखरूप घरी गेलेले आहेत. पण हा सगळा आता प्रियाचा कट असतो, याचा आता अर्जुनला जरासुद्धा पत्ता नाही आहे. इकडे मात्र सगळीकडे ब्रेकिंग न्यूज पसरलेली आहे. ही बातमी वेगाने इतकी पसरते की प्रताप इकडे आता कल्पनाला सांगत असतात की कल्पना, अर्जुनला अटक झाली आहे. शांताबाई म्हणून कोणीतरी आहे त्यांचा खून केला म्हणे आणि त्याची डेड बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये सापडलेली आहे. आणि ही गोष्ट आता जेव्हा कल्पना, सुमन सगळ्यांनाच कळते, सगळेजणच एकत्र आलेले असतात आणि आता कल्पना रडायलाच लागलेली असते. कल्पना म्हणत होते की मी ह्या दोघांना कुठे बाहेर जाऊ नका, काही करू नका, पण माझं कोणी ऐकेल तर ना. आणि आता कल्पना इथे रडायला लागत असते. इथे आता हे प्रताप असतात, ते तिला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की लास्ट टाइम जशी आपल्याला ही खोटी न्यूज मिळाली होती ना, अर्जुन सायलीचा अपघात झाला, तशीच ही न्यूजसुद्धा खोटी असणार आहे. तू अजिबातच काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात सुमन आणि आता कल्पना प्रतिमा येतात. त्यांनासुद्धा ही बातमी कळलेली असते आणि आता प्रतिमा म्हणत असते की ही बातमी कळताच लगेचच हे पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे. तर रविराज पोलीस स्टेशनमध्ये गेल्यात, तू काळजी करू नकोस. तेवढ्यात सायली खाली येते. सायली तर पूर्ण आता शॉकमध्ये गेलेली असते, कारण शांताबाईचा खून झाला या धक्का तिला आता पचतच नसतो. कारण हे सगळं त्याने आता शांताबाईला लपून ठेवलं होतं. ह्या गोष्टीबद्दल कोणालाच काही कल्पना नसते. कल्पना म्हणते की सायली सांग ना, हे सगळं खोटं आहे ना, कसं झालंय सगळं, आणि शांताबाई कोण आहे, सांग ना सायली, हे असं काहीच झालेलं नाही आहे ना. सायली काहीच बोलत नाही आहे, कारण तिला पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनला अरेस्ट झाली तर झाली, पण शांताबाईचा खून ही तिच्यासाठी आता खूप मोठी सरप्रायझिंग आणि खूप मोठी गोष्ट असते. या न्यूजमुळे प्रिया मात्र प्रचंड खुश झालेली आहे, कारण हा खून तर प्रियानेच केलेला आहे, हा तिचाच प्लॅन आहे. आणि प्रिया म्हणत असते की अर्जुन, सायली, तुम्ही माझ्या वाटेला जात होतात, माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करत होत ना, आता बघा अर्जुन कसा आयुष्यभर ह्या शांताबाईच्या खुनाखाली जेलमध्ये सडणार आहे. कारण शांताबाईला तुम्ही दोघांनीच लपून ठेवलं होतं, हे सुद्धा मी आता सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहे. तर इकडे दुसऱ्या दिवशी अधिराज हा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि त्यावेळेला त्याला एक बॅग सापडते. आता ती जी बॅग आहे, ज्यावेळेस प्रिया त्या शांताबाईंचा खून करते आणि तिने तो चाकू एका बॅगेमध्ये लपून ठेवलेला असतो आणि चुकून आता जेव्हा ती त्या अधिराजला भेटायला जाते तेव्हा तो चाकू, ती पिशवी ती त्याच्या गाडीमध्ये विसरून आलेली असते. अधिराज आता ही पिशवी आणि हे सगळं बघून खूप शॉकिंग झालेला असतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ह्याला अधिराजला एक गोष्ट कळली आहे की अर्जुनला खुनाच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. म्हणजे तो खून आता प्रियानेच केलेला आहे हे आता अधिराजला बरोबर कळलेलं आहे. कारण अधिराजच्या हाती खूप मोठा तासा पुरावा लागला आहे. आणि अधिराजला हेही आठवतं, कारण प्रिया ज्यावेळेला काल त्याला भेटली होती तेव्हा तिच्या हातावर रक्ताचे डाग होते. तिने खोटं सांगितलं होतं की तिचा हात थोडासा कापला गेला, म्हणजे याचा अर्थ प्रियाने खून केला आणि त्यानंतर ती इकडे मला भेटायला आली होती. हे सगळं आता अधिराजच्या समोर स्पष्ट झालेलं आहे. इकडे प्रताप म्हणतात की हे सगळं असं कसं होऊ शकतं, मुळात त्या शांताबाई आहेत तरी कोण, आतापर्यंत अर्जुन आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलला नव्हता, काय आहे हे सगळं प्रकरण. आता इथे कोणाला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला आता प्रियाला आठवतं की प्रियाने काल जो चाकू आणलेला असतो, ज्या चाकूने तिने शांताबाईचा खून केलाय, तो तिला सापडत नाहीये. आणि तो म्हणजे आता तिला आठवतं की तिने तो अधिराजच्या गाडीमध्येच विसरून आली आहे. प्रिया प्रचंड घामाघूम होते, तिला कळतच नाही की आपण काय करावं. ती प्रिया असं म्हणत असते की हा जर चाकू त्या अधिराजच्या हाती लागला तर, आणि त्याच्यासमोर माझं सत्य आलं तर, नाही नाही असं होताच कामा नाही, काही झालं तरी मला आता त्याला भेटायलाच हवं आणि त्याच्या गाडीतील तो चाकू मला गायब करायलाच हवा. प्रिया आता घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. आता सगळेजण इकडे टेन्शनमध्ये आहेत आणि प्रिया गपचूपच घराच्या बाहेर पडते. अधिराजला मेसेज करते आणि त्याला म्हणते की मला आताच्या आता तुला भेटायचं आहे.
इकडे अधिराजने आता तो चाकू आणि त्याने खरं तर त्याच्या गाडीमध्ये एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करून ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये प्रिया किती खोटं बोलतीये, काय काय करते, हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. अधिराज आता प्रियाच्या विरोधातले ते सगळे पुरावे तिथून लपवून ठेवतो, जेणेकरून ही प्रिया आता पुन्हा येणार हे त्याला माहीतच असतं. तर इकडे प्रतिमा, कल्पना आणि बाकी सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं आहे. प्रतिमा म्हणत असते की असं कसं होऊ शकतं, सगळेजण अर्जुन आणि सायलीच्या सोबत असं का घडतंय, का असं होतंय. सायली प्रचंड टेन्शनमध्ये गेलेली असते की असं कसं होऊ शकतं. कालच आमचं शांताबाईशी बोलणं झालं होतं, त्या सुखरूप होत्या आणि मग हे अचानक कसं काय होऊ शकतं. इथे सायलीला काहीच कळत नाहीये. सायली आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, भेटायला जाणार असते अर्जुनला. पण आता इकडे सायलीला मात्र घरातले सगळेजण प्रश्नावर प्रश्न विचारत असतात की सायली, हा सगळा काय प्रकार आहे, तुला माहीत असेल की ह्या शांताबाई कोण आहेत ते. कारण गेले कित्येक दिवस झाले अर्जुन आणि तुम्ही दोघं सुद्धा सोबतच जात आहे. सांग ना सायली, ह्या शांताबाई कोण आहेत, काय संबंध आहे त्यांचा ह्या सगळ्याशी, आणि तुमचा त्या शांताबाईशी काय संबंध आहे. सायलीला कळत नाही की हे सगळं आता ह्या सगळ्यांना कसं सांगायचं. शांताबाई कोण आहेत, एवढे दिवस आम्ही त्यांना का लपवून ठेवलं होतं, हे सगळं मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत. सायली पूर्ण गोंधळून गेलेली असते, तिला कळतच नसतं आता घरच्यांना काय सांगावं. आणि तेवढ्यातच आता सायलीला फोन येतो तो म्हणजे अधिराजचा. अधिराज म्हणतो की सायली वहिनी, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तर प्रिया आता इकडे अधिराजला भेटायला येते, कारण तिला त्याच्या गाडीतलं ती जी वस्तू आहे, म्हणजे तिने जी पिशवी ठेवलेली असते ज्याच्यामध्ये तिने तो चाकू ठेवलाय, तो तिला आता इथून घेऊन जायचा असतो. ती आता अधिराजला म्हणते की अधिराज, माझी ना काल इथे एखादी पिशवी राहिली होती, तुला आठवते का. आता प्रिया त्याच्या गाडीमध्ये पूर्ण नजर फिरवत असते आणि तिला ती कुठेच दिसत नाही. अधिराज म्हणतो की नाही, मला असं काही सापडलेलं नाहीये, काही महत्त्वाचं होतं का. प्रिया म्हणते की नाही, महत्त्वाचं असं नाही, एक छोटीशी पिशवी होती ज्याच्यामध्ये माझं काही पर्सनल सामान होतं, तुला काही सापडलं का. अधिराज म्हणतो नाही गं, असतं तर मी तुला सांगितलं असतं ना. प्रिया आता इकडे पूर्णपणे घामाघूम झाली आहे, तिला कळतच नाही की तिने ती चाकू ठेवलेली पिशवी कुठे लपून ठेवली. तिला आठवते पण तिने ती अधिराजच्या गाडीमध्येच ठेवलेली. आता कुठेतरी प्रियाला अधिराजवर थोडासा संशय वाटायला लागलेला आहे, कारण तिने ती पिशवी गाडीतच ठेवली होती. तर इकडे आता अधिराजच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे आणि त्याने सायलीला भेटायला बोलवलेलं आहे. तो म्हणतो की सायली वहिनी, तू आत्ताच्या आता निघून ये, अर्जुनला अटक झालेली आहे. मला माहिती आहे अर्जुनने हा खून केलाच नाही आहे, पण हे सगळं कुणी केलं आहे हे मला माहीत झालेलं आहे आणि त्याविरोधात माझ्याकडे खूप मोठा पुरावासुद्धा आहे. सायली इकडे अर्जुनला अधिराजला भेटायला येते. अधिराजात येते, सायलीला झालेला सगळा प्रकार सांगतो. तो सांगतो की काल मला प्रिया भेटायला आली होती, मी ते सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा करून ठेवलेलं आहे, ते मी तुला फुटेज देतोच. पण त्याआधी ही मला पिशवी सापडली, जी तिने माझ्या गाडीमध्ये ठेवली होती आणि ह्याच्यामध्ये रक्ताने माखलेला एक चाकू आहे. याचा अर्थ असा होतो की काल रात्री प्रियानेच खून केला आहे आणि तिने तो चाकू चुकून माझ्या गाडीमध्ये विसरली होती. आता हे जेव्हा सायलीला कळतं आणि सायलीची पूर्णच खात्री पडते की म्हणजे शांताबाईचा खून दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रियानेच केलेला आहे. आणि त्या अर्जुनला सोडवण्यासाठी सायलीला आता सगळ्यात मोठा मोठा पुरावा सापडलेला आहे. अधिराज आता जो फुटेज त्याने रेकॉर्ड केलेलं असतं ते सुद्धा आता इथे सायलीला देतो आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसलंय की अधिराज आणि प्रिया जेव्हा दोघं जण बोलत असतात, प्रिया त्याच्याशी तर खोटं बोलते हे सिद्ध झालंच आहे. पण त्यासोबत प्रियाच्या हातावरती असलेला रक्ताचा डाग, तो सुद्धा आता त्याच्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया पूर्णपणे अडकणार आहे. तर इकडे प्रिया घरी येते आणि तिला प्रचंड चिडचिड होत असते, कारण तिने तिची ठेवलेली पिशवी तिला सापडलेलीच नाहीये. ती विचार करते की ती पिशवी मला चांगलंच आठवते की मी त्या अधिराजच्या गाडीमध्येच ठेवली होती. तो अधिराज मला चीट तर करत नाहीये, माझ्याशी खोटं तर बोलत नसेल ना. प्रियाला आता मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती विचार करते, हा अधिराज एवढ्या लवकर कसा काही कटला, हा अर्जुन सायलीच्या प्लॅनचा भाग तर नसेल ना, हा अधिराज सुद्धा मला फसवत नसेल ना. आता प्रियाच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या असतात. प्रिया थोडीशी घाबरली आहे आणि बिथरलीच आहे. तर इकडे सगळेजण आता अश्विन आणि सगळेच टेन्शनमध्ये आलेले आहेत. अर्जुन म्हणतो की दादा, असं करणं शक्यच नाही आहे. पण दादावर हे असे खोटे आरोप कोणी आणि का लावले असतील. त्या शांताबाईंचा खून करून दादावर आरोप करून कोणाला काय मिळणार असेल. मुळात ह्या शांताबाई आहेत कोण आणि त्यांचा दादाशी संबंध तरी काय आहे. आता या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रतिमा आहे, प्रतिमाला कुठेतरी प्रियाच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसत असतात. सगळेजण टेन्शनमध्ये आहेत आणि प्रिया सगळ्यांसमोर म्हणत असते की झालं ते खूप वाईट झालं, पण अर्जुनने असं सगळं का केलं असेल. अर्जुन चिडला की मारामारी करतो, गुंडगिरी करतो, पण अर्जुनच्या हातून असा हा चुकून खून झाला असेल का. अर्जुनच्या हातून हा चुकून खून झाला असेल आणि त्याने मुद्दाम ती बॉडी गाडीमध्ये लपून ठेवलं असेल का, असं काही झालं असेल का. तन्वी आता अर्जुनच्या विरोधात प्रचंड निगेटिव्ह बोलत असते आणि तेवढ्यात आता त्याच्यावरती कल्पना आणि प्रतिमा दोघीसुद्धा चिडतात आणि म्हणतात की बस कर तन्वी, अर्जुन असं कधीच करू शकत नाही. अर्जुन कितीही चिडला, कितीही रागवला तरी तो त्याच्यावरचा संयम कधीच सोडणार नाही आणि अर्जुन असं कधी वागू शकत नाही. तू काय बोलते, तुला तरी कळतंय का. आता ह्या प्रियाच्या अशा वागण्यावर
कल्पनाला आणि प्रतिमाला प्रियावरच खूप मोठा संशय लागलेला आहे. तर इथे सायलीला आता खात्री झाली आहे, कारण सायलीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. सायली आता इकडे प्रियाला म्हणत असते, की प्रिया मी तुला सोडणारच नाही आहे. मला माहिती आहे की शांताबाईचा खून हा तूच केला आहेस आणि तुझ्या विरोधात मला हा जो पुरावा सापडला आहे तो मी सगळ्यांसमोर आणेनच. फक्त त्या पुरावरचे फिंगरप्रिंट्स आहेत ते तुझे आहेत हे कळू दे. मग तुला नाही जेलमध्ये पाठवलं तर नावाची सायली नाही. इकडे सायली आता ज्यावेळेला अर्जुनला भेटायला बाहेर चाललेली असते, प्रिया सायलीला गाठते आणि म्हणते की सायली खूप एकटी पडली आहेस ना तू, अर्जुन जेलमध्ये गेला, आता कसं होणार गं तुझं? तू एकटीच माझ्या विरोधात किती आणि कसे पुरावे गोळा करणार आहेस? सगळ्यांसमोर मला एक्सपोज करणार होतीस ना, कसं करणार आहेस गं? आता तुझा तर सगळा वेळ तुझ्या नवऱ्याच्या पाठी जाणार आहे. पण काय आहे ना, तुझ्या नवऱ्याच्या विरोधात एवढा मोठा पुरावा सापडला आहे. त्या शांताची डेड बॉडी तुझ्या नवऱ्याच्या गाडीमध्ये सापडली आहे. आता तुझा नवरा आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडणार आहे. वकील अर्जुन सुभेदार आता आयुष्यभर जेलमध्ये राहणार आणि प्रिया आता सायलीसमोर रडण्याचं नाटक करत असते. खरं ती सायलीला टोमणे मारत असते आणि सायलीला हे सगळं कळलेलं आहे. पण प्रियाला ही गोष्ट माहीत नाही आहे की प्रियाच्या विरोधात सायलीकडे खूप मोठा पुरावा लागलेला आहे. प्रिया सायलीला म्हणते, सायली मला खरंच खूप वाईट वाटते गं तुझं आणि अर्जुनचं. अर्जुन तिकडे आयुष्यभर जेलमध्ये सडणार आणि तू इकडे एकटीच. कसं होणार आहे गं तुझं? आता सायली प्रचंड चिडते आणि म्हणते की प्रिया, या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे, हा खून कुणी केला आहे हे मला चांगलंच माहिती आहे. येत्या 8 दिवसाच्या आत मी ह्यांना जेलमधून बाहेर काढणार आणि या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे आणि खऱ्या व्यक्तीला मी शिक्षा मिळवून देणारच. त्याच्यामुळे याची काळजी तू नको करूस. माझ्या नवऱ्याला कसं सोडवायचं, काय करायचं हे मला सगळं काही माहिती आहे. तू फक्त आता तुझा विचार कर की या सगळ्यामध्ये फक्त तुझा हात नसू दे आणि या सगळ्यामध्ये तू अडकू नयेस, एवढी फक्त देवाकडे प्रार्थना कर. आणि या सगळ्यामध्ये जर तुझा हात असेल ना, तर तुला जन्माची अशी अद्दल घडवेन, प्रिया लक्षात ठेव. आता इकडे सायलीने प्रियाला चांगलंच रोखठोक सुनावलेलं आहे. प्रिया म्हणते, सायली तू काय म्हणतेस, तू मला का बोलतेस हे सगळं? अगं माझा काय या सगळ्याशी संबंध? आणि मुळात ही शांताबाई कोण आहे हे मला माहीत पण नाही आहे. कोण आहे ही शांता? काय संबंध आहे तुमचा तिच्याशी? प्रिया आता सायलीला डिवचत असते. सायली म्हणते की प्रिया फक्त थोडे दिवस थांब. तुझा हा खोटा मुखवटा आहे ना, ना मी सगळ्यांसमोर फाडून टाकला तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही.